नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं। आज आपण हे चेन वापरून आणि गोल्डन कलरचे ग्रेप्स इयरिंग्स आणि ग्रेप्स मंगळसूत्र कसं बनवायचं ते बघूया। तर त्यासाठी आपल्याला इथे मंगळसूत्र, जंप रिंग आणि अशा प्रकारचे इयरिंग्सचे हुक आपल्याला लागणार आहेत। त्यानंतर अशा प्रकारचे फ्यूज तार आणि 3 mm चे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत। सगळ्यात आधी आपल्याला चेन कट करून घ्यायची आहे, तर त्यासाठी मी अशा प्रकारे 25 हुक्स येतील अशा प्रकारे आपल्याला ही चेन कट करून घ्यायची आहे। ठीक आहे, अशा प्रकारे 25व्या हुक नंतर आपल्याला हे कट करायचं आहे। ठीक आहे, अशाच प्रकारे मी इयरिंगसाठी 7-7 चेनचा 2 तुकडे घेतलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे 7 हुक्स येतील असे इयरिंगसाठी 2 तुकडे आणि मंगळसूत्रासाठी 25 रिंग्सचा एक तुकडा घेतलेला आहे। आता अशा प्रकारे फ्यूज तार कट करून मध्ये गोल्डन बीड्स घालायचे। तर आपण गोल्डन बीड्स काढून घेऊया। 3 mm चे गोल्डन बीड्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत। तुम्हाला खूप मोठे इयरिंग्स आवडत असतील तर तुम्ही या ठिकाणी 4 mm चे सुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला फ्यूज तारमध्ये गोल्डन बीड्स पूर्ण घालून घ्यायचे आहेत। ठीक आहे, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। आता आपल्याला या चेनच्या सगळ्यात खालच्या हुकमध्ये ही फ्यूज तार अशी आपल्याला नेहमीप्रमाणे अडकवून घ्यायची। ठीक आहे, सगळ्यात खालच्या चेनमध्ये आपल्याला फक्त एकच गोल्डन बीड घालून घ्यायचा आहे, म्हणजे तो असा लटकनसारखा आपल्याला घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे हा लटकन तयार झालेला आहे। आता वरच्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 3-3 फ्यूज तार घालून घ्यायचे आहेत। एका साईडला 1 आणि दुसऱ्या साईडला 2-2 अशा प्रकारे तुम्ही कुठल्या पण साईडमध्ये 1 आणि 2 घालू शकता। ठीक आहे, हे बघा, अशा प्रकारे एका साईडला आपल्याला 1 फ्यूज तार घालून असा हा गोल्डन बीड्स अटॅच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, या पद्धतीने आता ही फ्यूज तार आपण इथेच कट करूया। 2 ते 3 वेळा आपल्याला देऊन द्यायचे। त्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला 2 गोल्डन बीड्स अशाच प्रकारे अटॅच करायचे, म्हणजे प्रत्येक रिंगमध्ये आपल्याला 3-3 अशा प्रकारे हे गोल्डन बीड्स लावून घ्यायचे आहेत। ठीक आहे, हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 2-3 वेळे देऊन आणि उरलेली तार आपल्याला इथेच कट करून घ्यायची आहे। ठीक आहे, असं करत करत वरची एक रिंग आपल्याला सोडायची आहे। त्यामध्ये आपण इयरिंग्सची हुक घालणार आहोत, त्यामुळे एक रिंग सोडून बाकी सर्व रिंग्समध्ये आपल्याला हे गोल्डन बीड्स आता घालून घ्यायचे आहेत। ठीक आहे, हे बघा, या प्रकारे हे ग्रेप्ससारखे असे गुच्छ आपले तयार होतात। खूप सुंदर असे इयरिंग्स तयार होणार आहेत। सोनं खूप महाग होत चाललेलं आहे, त्यामुळे आपण सोन्यासारखा लुक येणारे गोल्डन बीड्स घालून असे इयरिंग्स आणि मंगळसूत्र घरच्या घरी तयार करू शकतो। हे बघा, आता याच पॅटर्नने आपल्याला पूर्ण चेन अशी कंप्लीट करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी 3-3चे बंच करून ठेवलेले आहेत। या प्रकारे आपल्याला आठवण राहावी म्हणून प्रत्येक रिंगमध्ये आपल्याला 3-3 गोल्डन बीड्स घालून घ्यायचे। ठीक आहे, तर मी आता हे कंप्लीट करून घेते आणि या पद्धतीने आपले हे इयरिंग्स आता तयार होणार आहेत। ठीक आहे, तर इथे मी तार मुद्दाम अडकवली होती, म्हणजे आपली रिंग सापडत नाही, त्यामुळे अशी तार अडकवून ठेवली होती। आता इयरिंगच्या हुकमध्ये आपल्याला ही रिंग अडकवून आणि आपले हे इयरिंग्स आता इथे तयार झालेले आहेत। हे बघा, अशाच प्रकारे आपल्याला आता दुसरं पण इयरिंग्स तयार करून घ्यायचं आहे। तर मी दुसरा पेअर पण इथे तयार करून घेतलेला आहे आणि हे बघा, खूप सुंदर असे इयरिंग्स आपल्या इथे ग्रेप्स इयरिंग्स तयार झालेले आहेत। हे बघा, या ठिकाणी तुम्ही मोती यूज करून पण अशा प्रकारचे इयरिंग्स आणि मंगळसूत्र बनवू शकतात। मला गोल्डन लुक हवा होता म्हणून मी या ठिकाणी गोल्डन बीड्स यूज केले। ही तार साखळीमध्ये मी मुद्दाम अडकवली होती, म्हणजे ती साखळी लवकर सापडत नाही, त्यामुळे आता आपल्याला
यामध्ये मंगळसूत्र अटॅच करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे जंप रिंगचा यूज करणार आहे. जंप रिंग ओपन करून नेहमीप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये आता हे वरच्या रिंगमध्ये मंगळसूत्रासाठी पण मी दोन्ही साईडचे 2 रिंग सोडून आणि मधल्या सर्व रिंग्समध्ये हे गोल्डन बीड्स घालून घेतलेले होते. ठीक आहे. आणि अशा प्रकारे हे मंगळसूत्र आपल्याला त्या रिंगमध्ये असं अटॅच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका. तुमची कुठली पण अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची मी प्रयत्न करेल. ठीक आहे. अशा प्रकारे आता ही जंप रिंग मी इथे व्यवस्थित अटॅच करून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे मंगळसूत्र अटॅच करून घ्यायचं. या ठिकाणी मी 24 इंच मंगळसूत्र घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 32 इंच किंवा डबल लेयर असलेलं पण मंगळसूत्र यूज करू शकतात. मी इथे सिंगल आणि 24 इंच असं मंगळसूत्र घेतलेलं आहे. ठीक आहे. ज्यांना लॉंग मंगळसूत्र आवडत असेल तर त्यांनी 2 लेअरमध्ये पण हे अशा प्रकारचं मंगळसूत्र बनवू शकतात. ठीक आहे. हे बघा, खूप सुंदर असं आपलं गोल्डन कलरचं मंगळसूत्र आणि इयरिंग्सचा सेट इथे तयार झालेला आहे. तर दिवाळीमध्ये तुम्ही हा सेट नक्की घाला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, खूप सुंदर असा हा सेट आपला तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. यापुढे पण आपण दिवाळीत घालण्यासारखे खूप सुंदर सुंदर असे सेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.